हिंदू आणि हिंदुत्व याच्यावरती पण तुम्ही या पुस्तकात भाष्य त्याच्यामध्ये केलेलं आहे. हिंदू हा धर्म नाही, प्रत्येकाला सामावत गेलं हिंदुझम, आणि आक्रमक आले ते सुद्धा भारतामध्ये मिसळून गेले याच्यावरती. तर इट्स अ वे ऑफ लाईफ. म्हणजे काय ती जरा हे जे नवीन जनरेशन जीवनशैली आहे. आता तुम्ही बाकीचं जर इस्लाम घेतलात तर त्याच्यामध्ये कट्टरपणा आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारे असं वागा तसं वागा, ही धर्मकांड करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये तशी कर्मकांड वगैरे ह्याला जास्त महत्व दिलेलं नाहीये त्या ह्याच्यावरती. आणि पण आहे ना साहेब असं काय. हा, पण ते सुद्धा ठराविक लोकांपुरतं आणि काही ठराविक काळामध्ये होतं ह्याच्यावरती. तुम्ही जर याच्यावरती आपण प्रत्येकाला सामावून घेत गेलो हिंदू धर्मामध्ये हा याच्यामध्ये प्रत्येक ह्याला सामावून घेत गेलो, आणि आपण कुणावरती आक्रमण केले नाही, आपण आक्रमक नाही. हिंदुत्वाचं हे म्हणजे आपलं क्षमाशीलता ही आपला मोठा गुण आहे, ज्याला काही जण अवगुण म्हणतील याच्यावरती काही प्रकार ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये. तर आपण प्रत्येकाला सामावून घेत गेलो, त्यांना आपलंसं करत गेलो याच्यावरती, आणि त्याच्यातून आपली संस्कृती वाढ झाली. तर त्यामुळे म्हणजे ह्यांनी सुद्धा अनेक म्हणजे न्यायालयाने सुद्धा, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तेच हे केलेलं आहे की म्हणजे हिंदू हा धर्म म्हणण्यापेक्षा ती एक जीवनशैली आहे याला. पण मग हिंदू आणि हिंदुत्व याच्यात फरक काय? हिंदुत्व आता असं वेगळं हे करायचं नाही, ते काही जण त्याचा जो अर्थ लावून त्याचा हे करत असतील याला. हिंदू धर्म कधी दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही, किंवा मी म्हटलं त्याप्रमाणे आपण कुणावरती आक्रमण करून हे केलं नाही याच्यावरती. तर म्हणजे हिंदुत्व चांगलं निश्चित आहे, पण त्यामुळे इतर धर्म वाईट असतात असं मानायला शिकवत नाही हे आपला हिंदू धर्म ह्याच्यावरती. पण जसं तुम्ही हिंदू आणि हिंदुत्व याच्यावरती थोडंफार लिहिलं, तसं तुम्ही मुघलांवरती पण लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्यांच्या आक्रमणांबद्दल भारतावरती त्यांनी जी काय आक्रमणं केली त्याच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे. आणि हिंदुत्व आणि ह्याच्याबद्दल सुद्धा अतिशय मर्यादित माझ्या अंदाजाने 1-2-3 पानांमध्येच ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की म्हणजे हिंदू हा धर्म ह्याच्यापेक्षा हिंदू ही जीवनशैली आहे असं विधान आहे. त्या अनुषंगाने 1-2 पान आहे. बाकी ह्या पुस्तकामध्ये धर्म आणि याचा उहापोह जास्त नाही. भारताने जी काय हे केलेली, जी फिजिकल प्रोग्रेस केलेला आहे याला, त्याच्याबद्दल जास्त माहिती याच्यामध्ये आहे याला.